हॅलो मैत्रिणींनो, कशा आहे? बच्चे कंपनी कसे आहात? छान ना? मी पण छान. आपण सुरुवातीला एक छोटंसं गणपती स्तवन म्हणू आणि मग आपल्या याला सुरुवात करू. प्रारंभी विनंती करू गणपती, विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरो बुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दारि दुःख वगे, देशांतरा पाठवी, हेरंभ गणनायका गजमुखा, भक्ता बहुतोषवी, नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे, अत्यंत ते साजिरे, माथा शेंदुरवरी बरे, दुर्वांकुराचे तुरे, माझे चित्त हरे मनोरथ पुरे, त्या देखोनी मोरयाला स्मरे, गोसावी सुत वासुदेव कविरे, त्या मोरयाला स्मरे. आपण आता याच्या पुढे आमच्या दोन पिटुकल्या सरस्वती स्तोत्र म्हणणार आहे. सरस्वती स्तोत्र म्हटलं की विद्येची देवता. सरस्वती स्तोत्र म्हटल्याने मुलांची वाचा चांगली. हॅलो, सरस्वती ही विद्येची देवता आहे. तिच्या हातात वीणा आहे. तिचे स्तोत्र आपण रोज मुलांकडनं म्हणून घेतलं त्यांची वाचा शुद्ध होते, त्यांना चांगली विद्या मिळते आणि म्हणून आपण त्यांच्याकडनं सतत आपण रोज म्हणून घेतलं की त्यांच्या बरोबर लक्षात राहतं. तर आपण सुरू करूया सरस्वती स्तोत्र. या कुंदे तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रा वीणा, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुती, देवे सदा वंदिता, सामा पातु सरस्वती भगवती, निशेष जाड्या पहा. समर्थ. आता आपण थोडस ईश्वराचं स्मरण करूया. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर आणि रक्षण कर, आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहू दे. जय जय रघुवीर समर्थ. हे म्हटल्याने मुलांना सवय लागते आणि रोज सवय लागली की ते बरोबर त्यांचे आपोआप म्हणतात. आंघोळ केल्यानंतर हे दोघी तिघी स्तोत्र तुम्ही मुलांना म्हणायला लावा. माझा व्हिडिओ तुमच्या मुलांना नक्की दाखवा, म्हणजे मुलांचा व्हिडिओ पाहिला की त्यांना अजून प्रेरणा मिळते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो जरूर करा. थँक्यू. धन्यवाद.